हा किल्ला महाराजांनाही जिंकता आला नाही. महाराष्ट्रातले किल्ले म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपसूक डोळ्यासमोर उभी राहते. पण जर मी असं म्हटलं की महाराष्ट्रात एक असा किल्ला आहे जो महाराजांना कधीच जिंकता आला नाही, तर विश्वास बसेल तुमचा? महाराजच काय, त्यानंतर मुघल, पोर्तुगीज, ब्रिटिश कोणालाच हा किल्ला जिंकता आला नाही. त्याचं नाव मुरुड जंजिरा. महाराष्ट्राचा इतिहास असंख्य शौर्यगाथा आणि रहस्यांनी भरलेला आहे. त्यातलंच एक रहस्य म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला. अरबी समुद्राने वेढलेला सागरी किल्ला. आजही त्याचं गूढ कायम आहे. मुरुड जंजिरा किल्ल्याचा समृद्ध इतिहास 1490 पासूनचा. असं म्हटलं जातं की पूर्वी इथे कोणताही किल्ला नव्हता, तर मेढेकोट होता. मेढेकोट म्हणजे लाकडाचे जाडजूड ओंडगे एकमेकांच्या शेजारी उभे राहून तयार केलेली भिंतीसाठी मजबूत तटबंदी. सोप्या भाषेत लाकडी खांबाची घट्ट रांग लावून बनवलेली संरक्षण भिंत. या तटबंदीमध्ये कोळी समाजातील लोक सुरक्षितपणे राहत. त्याचा नेता होता राम पाटील. मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामच्या ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. पण एकदा मेढेकोट उभा राहिल्यानंतर राम पाटील ठाणेदाराच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू लागला. त्यामुळे ठाणेदाराने राम पाटीलला ताळ्यावर आणण्यासाठी पिरमखानाला धाडलं. राम पाटील आपल्याला मेढेकोटच्या जवळही येऊ देणार नाही हे पिरमखानाला माहित होतं. त्याने नाटक केलं दारूचा व्यापारी असल्याचं आणि आपले गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलची मैत्री करण्यासाठी त्याने दारूची काही पिंप भेट म्हणून पाठवली आणि शेवटी प्रवेश मिळवलाच. रात्री जेव्हा सर्व माणसं दारूच्या नशेत गाढ झोपले होते, तेव्हा पिरमखानने उरलेल्या गलबतांमधून आपलं सैन्य उतरवलं आणि हल्ला केला आणि सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे या मेढेकोटाचं रूपांतर हबशी लोकांनी लष्करी चौकीत केलं. आता या हबशींबद्दल बोलायचं झालं तर अरब व्यापाऱ्यांनी त्यांना आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलं. या हबशींनी हळूहळू आपलं एक सैन्य उभं केलं. त्यांनी त्या खाडीवर कब्जा केला आणि स्थानिक शासकांना पराभूत करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हा स्वतःचा किल्ला बांधला. त्यांनी हे का केलं? हा किल्ला बांधण्याचा त्यांचा उद्देश काय होता? समुद्री हल्ल्यांपासून स्वतःचं रक्षण करणं. पण जसा जसा काळ पुढे गेला तसा तसा हा किल्ला एक महत्वाचं सामुद्रिक केंद्र बनला. खरं तर सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की हा किल्ला आफ्रिकन वंशाच्या अबिसिनियन राजवंशाच्या सिद्धींनी बांधला. बांधणारे लोक प्रामुख्याने आफ्रिकन वंशाचे होते, ज्यात सिद्धी जातीचे योद्धे होते आणि दख्खन प्रदेशातल्या अहमदनगर सल्तनतचे पेशवे म्हणून काम करणारे लष्करी नेते मलिक अंबर याने या किल्ल्याचा पाया घातला. त्याचा उत्तराधिकारी बकर खान याने तो पूर्ण केला. पण इतिहासकारांमध्ये हा वादाचा विषय आहे, कारण काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की पिरमखानने मेढेकोट ताब्यात घेतला आणि पुढे पिरमखानच्या जागी बुराण खानाची नेमणूक इथे झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली आणि हा किल्ला बांधला. त्यानेच या वास्तूचे अजिंक्य किल्ल्यात रूपांतर केले. हा किल्ला त्याच्या ताकदीबरोबरच त्याच्या स्थापत्यकलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तो पूर्णपणे समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. तिथे पोहोचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे बोटीने. पण तिथे गेल्यानंतरही कोणी या किल्ल्यात सहज प्रवेश करू शकत नाही, कारण त्याच्या भिंती इतक्या भक्कम आणि उंच आहेत की तोफांच्या गोळ्याही त्यांच्यावर परिणाम करत नसत. हे किल्ल्याच्या बाहेरील भागाबद्दल झालं. आता जर आपण किल्ल्याच्या आतील भागाबद्दल बोललो तर किल्ल्याच्या आत एकूण 19 बुरुज बांधले आहेत, जे त्याची सुरक्षा आणखी मजबूत करतात. या किल्ल्याचं बांधकाम चुना आणि दगडाच्या मदतीने अशा प्रकारे करण्यात आलं ते इतकं भक्कम की काळ, पाणी आणि हल्ला याचा काहीही परिणाम होत नाही. आता आपण त्याच्या काही रहस्यमय गोष्टींबद्दल बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे या किल्ल्यावर अनेक वेळा हल्ला झाला आहे, पण कुणीही तो जिंकू शकलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश असोत, प्रत्येकाने हा किल्ला जिंकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ते अयशस्वी झाले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रमार्गे सुद्धा या किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती, पण किल्ला फतेह झाला नाही. यामुळेच आजही हा किल्ला भारताच्या इतिहासातील एकमेव किल्ला आहे जो महाराजांना कधीही जिंकता आला नाही. आणि आणखी एक रहस्य आहे. या किल्ल्यात एक गोड पाण्याची विहीर आहे. बाजूला खाऱ्या पाण्याचा एवढा मोठा साठा असूनही किल्ल्याच्या मध्यभागी एक विहीर आहे ज्याचं पाणी पूर्णपणे गोड आहे. ते कसं हे अजूनही शास्त्रज्ञांनी पर्यटकांसाठी एक गूढ आहे. यावर तज्ञांचं काय मत आहे? तर तज्ञांच्या मते समुद्राखालचा काही जलस्रोत या विहिरीला पाणी पुरवतो, पण आजपर्यंत त्याची पुष्टी झालेली नाही. याच सोबत या किल्ल्यात 572 मोठ्या तोफा देखील होत्या.
त्यापैकी कलाल बांगडी, चाबी तोफ, लांडका तोफ आणि चांदी तोफ अजूनही आहेत. या तोफा एका विशेष मिश्र धातूपासून बनवल्या गेल्या होत्या, ज्यामुळे काळाचा त्यांच्यावर आजही परिणाम झाला नाहीये. आता पुढचं रहस्य म्हणजे इथे असलेले अदृश्य बोगदे आहेत. असं म्हटलं जातं की या किल्ल्याच्या आत एक गुप्त बोगदा आहे जो थेट जमिनीवर जातो, परंतु त्याबद्दल कुणालाही माहिती नाही. युद्धादरम्यान आपत्कालीन नियोजनासाठी या बोगद्याचा वापर केला जात असे, पण आजपर्यंत हा बोगदा सापडलेला नाही. परंतु स्थानिक लोक आणि इतिहासकार त्याची शक्यता नाकारत नाहीत. आणि म्हणूनच आजही या किल्ल्याचे दगड, भिंती, खोल्या, विहीर हे एखाद्या शौर्यगाथेचे साक्षीदार असल्याचे दिसतात.